फ्रेंड्स, मी माझी प्रेग्नन्सी जर्नी तुमच्यासोबत शेअर करत आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्याकडेही नक्की गुड न्यूज असणार आहे। सो कॉंग्रॅच्युलेशन। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आईसाठी स्पेशली हॉस्पिटल बॅग मध्ये काय काय वस्तू न्यायच्या। त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले की खास बाळासाठी कोणत्या कोणत्या वस्तू ह्या हॉस्पिटल बॅग मध्ये न्यायच्या। तर आताच्या व्हिडिओमध्ये आईसाठी आपल्याला काय लागणार आहे, जे ऐन वेळेस आपल्याला धावपळ होणार नाही, बॅग मध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या सगळ्या कलेक्ट केल्या जातील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। हॉस्पिटल बॅग मध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे तुमच्या हॉस्पिटलची फाईल। या फाईल मध्ये कन्सीव्ह झाल्यापासून ते डिलिव्हरी पर्यंतच्या संपूर्ण रिपोर्ट्स, तुमचे स्कॅन, ब्लड टेस्ट या सगळ्या गोष्टी असतात। तर तुम्हाला तर माहितीच असतात, त्याबरोबर तुमच्या पार्टनरला आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला जे हॉस्पिटलमध्ये येणार आहेत त्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टींची माहितीही द्या। या हार्ड कॉपी सोबत एक सॉफ्ट कॉपी देखील तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकता। त्याबरोबर क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स पॉलिसीज, डेबिट कार्ड आणि कॅश ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही सेपरेटली कॅरी करा। आफ्टर डिलिव्हरी हेवी ब्लड फ्लो होत असतो। त्या ब्लड फ्लो मध्ये यासारखे सिंपल रेग्युलरली आपण जे पिरियड मध्ये पॅड्स वापरतो त्या पॅड्सचा काहीही वापर होत नाही। त्याऐवजी तुम्ही डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज या कार्मेसी ब्रँडच्या किंवा विस्पर ब्रँडच्या आहेत, त्या थोड्या एक्सपेन्सिव्ह असतात, त्या अगदी कम्फर्टेबल असतात। 360 डिग्री याला जे आहे पूर्णपणे प्रोटेक्शन आहे। रेग्युलर पॅड पेक्षा जास्त हेवी फ्लो जो आहे ते सोक करायची कॅपॅसिटी आणि हे डिस्पोजेबल आहे, इझी टू यूज आहे। या डिस्पोजेबल पॅन्टीज ज्या आहेत रेग्युलर पॅडपेक्षा थोडेसे महाग असतात। हा 4चा पॅक आहे, तो मला 225 ला मिळालाय। पण आफ्टर डिलिव्हरी मी रिकमेंड करेन की अशा प्रकारच्या पिरियड पॅन्टीज तुम्ही वापरा। पिरियड पॅन्टीज सोबत तुम्ही आणखीन असे हेवी फ्लो ऑब्झॉर्ब करणारे डिस्पोजेबल पिरियड पॅड सुद्धा यूज करू शकता। हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला असे कम्फर्टेबल छान कॉटनचे कोझी असे ड्रेसेस जे आहेत, मॅटर्निटी ड्रेसेस तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जर घरी येत असताना छान फोटोशूट काढायचे तर अशा प्रकारचे ऑनलाईन भरपूर असे ऑप्शन्स आहेत, किंवा तुम्ही स्टोअरवरून सुद्धा ह्या ड्रेसेस जे आहेत त्या घेऊ शकता। हॉस्पिटलमध्ये साधारण ऍडमिट झाल्यानंतर 3 ते 5 दिवस असं ऍडमिट व्हावं लागतं। जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर 3 दिवस, सी सेक्शन असेल तर 5 दिवस। तर त्यासाठी तुम्हाला स्पेशली फिडिंग गाऊन जे आहेत ते मार्केटमध्ये भरपूर असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुद्धा। तर ते फिडिंग गाऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताना तुम्हालाही कम्फर्टेबल वाटतील, कॉटनचे किंवा चांगल्या कम्फर्टेबल क्लॉथ्सचे हे तुम्ही घेऊ शकता। बिफोर डिलिव्हरी, आफ्टर डिलिव्हरी प्रचंड कंबरदुखी, अंगदुखी, डोकंदुखी याचा त्रास असतो। त्या त्रासापासून वाचण्यासाठी माझ्या डॉक्टरांनी मला रिकमेंड केलं हे हिटिंग पॅड। हिटिंग पॅड सोबतच तुम्ही हॉट वॉटर पॅक सुद्धा वापरू शकता। त्याच्याने शेकल्याने तुमची कंबरदुखी देखील कमी होऊ शकते। तर हे तुमच्या बॅगमध्ये नक्की कॅरी करा। हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बेडशीट, टॉवेल, चादर, नॅपकिन या सगळ्या गोष्टी तर प्रोव्हाइड केल्या जातात, पण तुमच्याबरोबर एखादे नातेवाईक तर तिथे कंपल्सरी असणार आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी किंवा तुम्हाला जर हॉस्पिटलचे बेडशीट्स, चादर वगैरे वापरायचे नसतील तर तुमचं स्वतःचं चादर, ब्लँकेट्स या सर्व गोष्टी तर तुम्ही कॅरीज करा। त्याबरोबर पर्सनल टॉवेल, नॅपकिन, रुमाल ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही कॅरी करायलाच हवेत, कारण त्याच्याने तुमचं हायजीन हे मेंटेनन्स होतं। आणि मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की हॉस्पिटलचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते किती जणांनी वापरले असतील, हायजीन असेल नसेल मला काहीच आयडिया नाही। त्यामुळे मी प्रत्येक वेळेस कुठेही जात असताना, प्रवासात असू देत किंवा हॉस्पिटलाइजमध्ये असू देत, हे सगळे प्रॉडक्ट्स मी माझ्या स्वतःही वापरते। त्याबरोबर थंडीचे दिवस असतील तर स्वेटर, पायमोजे, टोपी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःसाठी नक्की कॅरी करा, कारण थंडीचं वातावरण असेल तर आफ्टर डिलिव्हरी खूप त्रास होतो, कणकण जाणवते किंवा तुमच्या बॉडीला थंडी ही अजिबात सहन होत नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी बॅगेमध्ये कंपल्सरी न्यायला विसरू नका। टॉयलेटरीसाठी असा एक छानसा पाऊच तुम्ही रेडी करू शकता। हॉस्पिटलमध्ये तुम्हाला साधारण 3 ते 5 दिवस किंवा काही कॉम्प्लिकेशन्स आले तर जास्त दिवसही राहावं लागतं। त्यामुळे तुम्हाला या सगळ्या बेसिक पण छोट्या लागणाऱ्या वस्तू असतात, त्याच्यामुळे तुमची अडचण होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या। जसे की डॉक्टरांनी रिकमेंड केलेल्या तुम्हाला टॅबलेट जसे की ब्रश, टूथपेस्ट, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लोशन, ऑइल, कंगवा, हेअर स्प्रे, आणखीन बऱ्याच अशा गोष्टी जे छोटे असतात पण आपल्याला खूप लागणारे असतात। आणि हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर येत असताना तुम्हाला जर फोटोशूट करायचे किंवा बेबीचं वेलकम शूट करायचं किंवा हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला शूट करायचं असेल तर तुम्हाला बेसिकली ब्युटी प्रॉडक्ट्स जे आहेत, लिपस्टिक, काजळ, आयलाइनर, कॉम्पॅक्ट्स वगैरे ह्या बेसिक मेकअपचे प्रॉडक्ट्स सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता। आताच्या काळामध्ये विदाउट मोबाईल आपण जगणं तर अशक्यच आहे। तर मोबाईल सोबत तुम्हाला पॉवर बँक, चार्जर, हेडफोन या सगळ्या गोष्टी कॅरी करायच्या। आफ्टर डिलिव्हरी ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी ब्रेस्ट फिडिंगचे पिलो मिळतात, ज्याच्यामुळे
तुम्हाला बाळाला ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी अगदी कन्व्हिनियंट होतं, कारण ब्रेस्ट फिडिंग करत असताना सारखं वाकावं लागतं, त्यामुळे तुमची कंबर आणि पाठ दुखण्याची शक्यता आहे. अमेझॉनवर भरपूर असे ब्रेस्ट फिडिंग पिलोचे ऑप्शन्स आहेत, किंवा फर्स्ट क्रायच्या शॉपमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही ब्रेस्ट फिडिंग पिलो जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटते ती तुम्ही परचेस करू शकता. नर्सिंग ब्रा, पिरियड पॅन्टी, डिस्पोजेबल पॅन्टी, स्कार्फ, मोजे, टोपी ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही कॅरी करा. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होणार असेल तर लेबर पेन किती तास चालतील, तुमची डिलिव्हरी होण्यासाठी किती वेळ लागेल याची काही सांगण्याची शक्यताच नसते. त्याबरोबरच जर सी सेक्शन असेल तर ते प्लॅन असतं, तर त्यालाही किती वेळ लागेल ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकत नाही. तर हॉस्पिटलमध्ये साधारण तुमचा भरपूर असा वेळ जाणार आहे बिफोर डिलिव्हरी. तर डॉक्टरना तुम्ही विचारून सोबत स्नॅक्स देखील कॅरी करू शकता, ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स, फ्रुट्स, हेल्दी स्नॅक्स, लड्डूज किंवा तुम्हाला जे काही आवडतात या सगळ्या गोष्टी, किंवा चॉकलेट किंवा इन्स्टंट एनर्जी ड्रिंक्स असतील, ORS असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये ठेवा. त्याबरोबर सिपर बॉटल जी आहे ती सुद्धा कॅरी करा. आफ्टर डिलिव्हरी प्रत्येक आईला दूध येईलच असं नसतं, आणि जर दूध आलं नाही तर डॉक्टर हे फॉर्म्युला मिल्क सजेस्ट करतात. पण माझ्या मते फॉर्म्युला मिल्कपेक्षा ब्रेस्ट मिल्क हे जास्त बाळासाठी बेनिफिट असतं. जर तुम्हाला दूध येण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल, लॅक्टेशनचा इश्यू होत असेल, तर डॉक्टर हे ब्रेस्ट पंप देखील सजेस्ट करतात. मार्केटमध्ये मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ते ऑनलाईन आणि मेडिकलमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील. मॅन्युअल पंप हे थोडेसे लोअर रेट साईडला असतात, इलेक्ट्रिक पंप हे हायर साईडला असतात. तुम्ही बिफोर डिलिव्हरी देखील जे आहे ते परचेस करू शकता, किंवा आफ्टर डिलिव्हरी इमिडिएटली तुम्हाला तिथे मेडिकलमध्ये सुद्धा मिळून जाईल. तर तुम्हाला ते वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या गायनोकॉलॉजिस्ट कडून सजेशन घ्या की कोणत्या प्रकारचं ब्रेस्ट पंप हे तुम्ही घेऊ शकता. ब्रेस्ट फिडिंग हे ऑलवेज बेस्ट असतं, पण जर ब्रेस्ट फिडिंग होण्यासाठी जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर ब्रेस्ट पंपचा वापर हा नक्की केला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या अगदी साध्या आणि क्षुल्लक अशा गोष्टींमध्ये येतात की न्यूजपेपर, जर तुमचे पॅड्स असतील तर डिस्पोज करण्यासाठी लागत असतील, किंवा तुम्ही जेवताना खाली अंथरून ठेवण्यासाठी न्यूजपेपर लागत असतील, टिश्यू पेपर आहेत, वेट वाईप्स आहेत, डिस्पोजेबल प्लेट, चमचा, वाटी, त्याबरोबर स्टीलचे सुद्धा तुम्ही घरातून कॅरी करा. कारण या गोष्टी तुम्ही हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवस राहणार आहेत तर तुम्हाला लागतीलच. काही हॉस्पिटलमध्ये पूर्ण फूड ट्रेची सर्व्हिस देखील देतात, काही हॉस्पिटलमध्ये देत नाहीत. तर ते तुम्ही सगळं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याच्या आधीच इन्क्वायरी करून घ्या. हॉस्पिटल बॅगमध्ये लागणाऱ्या या सर्व वस्तू अगदी बेसिक आहेत, तर तुमच्या घरात देखील अवेलेबल आहेत. भरपूर काही पैसे घालून किंवा इन्व्हेस्टमेंट करून नवीन वस्तू घेण्याची मला तर काही अशी गरज वाटत नाही. तर ह्या सर्व वस्तूंची मी चेकलिस्ट इथं दिलेली आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा याचा काढून तुम्ही तुमची हॉस्पिटल बॅग ही भरू शकता. तर तुमच्या डिलिव्हरीसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. माझी स्पेशल प्रेग्नन्सी सिरीज पाहायला अजिबात विसरू नका. त्यासाठी टेस्टी ट्रॅव्हलर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.